हो, कसं काय मित्रपरिवार? सगळं ठीक ना? मी आशा करतो की सगळं ठीकच असेल. शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. मी तुमचा व्लॉगर ज्ञान स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. तर आज आहे दिवस 40वा आपला 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. तर मी मस्तपैकी आता झोपून वगैरे उठलोय. उठल्या-उठल्या लगेच अंघोळीला गेलो. तर कॉलेजला देखील निघायचं आहे. पाऊस नाहीये, तर आज विचार करतोय जीन्स घालू. तर आता जरा वेळाने आपण आउटफिट घालूयात. पहिले अंघोळ केल्या-केल्या बाप्पाचे पाय पडे. तर मम्मीचा कॉल आलेला. मम्मी बोलली, "मी नाश्ता घेऊन येते." तर नाश्ता खाऊन झाल्यावर आपण आउटफिट घालू. तर मम्मी येईलच थोड्या वेळात. तर आज नाश्त्यासाठी आईने आणले डोसे. पहिले डोसे खाऊन डायरेक्ट निघू. तर आजचा आउटफिट असेल पर्पल शर्ट घातलाय. फेवरेट वॉच आहे ग्रीन कलरचा. त्यासोबत क्रीम पॅन्ट आहे आणि क्रॉक्स घालून निघूयात. तर पाऊस बाहेर नाही आहे म्हणून आज मी जीन्स घातली आहे. तर आज बघूया नशीब कसं आहे. पाऊस येतोय तर आपण छत्री तर कॅरी करणार आहोत. बट पावसाचा काही नेम नाही तर चला बघू. नाश्ता वगैरे करून आता आपण निघूया. छत्री घेतली जम्बोमध्ये. तर पहिला आजोबाच्या इथून जाऊ. मग ऑटो पकडू आणि मग क्रॉस स्टेशन. एवढी गर्दी होती ट्रेन मधून. टी कार्सला गेलेलो 8:30-9ला. तर आता आपण डायरेक्ट जा कॉलेजला. आयडी ठेवलाय. चला जाऊ. आता आपण डायरेक्ट जाऊयात क्लासरूम मध्ये. सर्व आपल्याला भेटलेले आहेत. ऋषी गाडी. ऋषी कशाला आलेला खरं खरं सांग आता. कुठली एक्झाम द्यायला? सप्लिमेंटरी का केटी? लवकर बोल. सप्लिमेंटरी एक्झामला आलेला. तर चला आपले मित्र देखील आले. आता आपण क्लासला जाऊया. मॅडमने असाइनमेंट दिली आहे. कोणाला काहीच येत नाही. हे बघा सगळे छापायचा प्रयत्न करतायत चॅट वर. हा बघा किती खुश आहे येत नाही म्हणून. गाणं कोणचं गाणं बोल. गाणं कोणचं गाणं आहे? अरे यार क्या यार. ओ बघा. तर लेक्चर वगैरे संपवून नेहमीप्रमाणे आपलं टीपीज मधलं चायनीज वडापाव. टीपीज तिकडेच येतं. आता इथे बसून खाऊन आणि मग घरी जाऊ. तर आपण आलो आहोत मार्टिनबर्ग स्टेशनला. इथून आता आपण जाऊयात विक्रोळी स्टेशनला. गर्दी नाही आहे. दुपारचा टाइम आहे 2 वाजते. घरी जाऊन लगेच जेवू. तर आता मी आलो आहे विक्रोळी स्टेशनला. तर आता आपण पाऊस वगैरे नाही ऊन होतं. आता डायरेक्ट जाऊयात. रिटर्न आलो. तर छत्रीचा आज पण काय उपयोग झाला नाही. आज घेऊन गेलो एवढं मोठं दूर. तर आता आपण लगेच घरी जाऊयात. बघूया. आज पूर्ण दिवस बाहेर होतो. 3 किलो अंडर जेवायला लेट होईल. लगेच फ्रेश वगैरे करून जेवण घेऊ. फ्रेश वगैरे त्या आउटफिटमध्ये आलोय. तर पहिला आता आपण जेवण घेऊयात. मम्मी जेवायला बसले. स्वतःला वाढून घेऊया. जेवणासाठी आहे पिवळ्या बटाट्याची भाजी, माझी फेवरेट मसूर डाळ, भात आहे आणि एक चपाती खाऊ. पोटभर जेवून एक छोटासा नॅप घेऊन आज थोडंसं थकलो. खूप हेक्टिक झालं. 3 वाजता घरी आलो. सकाळी 8:30ला जाऊन. तर एक छोटासा नॅप घेऊन त्यानंतर उठून आपला टार्गेट करू. तर 1 तास प्रामाणिक झोपून आता फ्रेश वगैरे होऊ. तर फ्रेश वगैरे होऊन बुक्स आणतो. मग अभ्यासाला गेले. आता आपण टार्गेट आपला कंप्लीट करूयात 1 तास अभ्यासाचा. तर आता मी घेऊन बसलोय फायनान्शियल अकाउंटिंग. 2-3 दिवस झाले फायनान्शियल अकाउंटिंग नाही केलं. तर ते करून घेऊया. थोडेसे सम सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस करूया. सो दॅट की एकदम प्रॉपर ते डोक्यात बसते. 2-3 सम करण्याचा प्रयत्न करू. एका तासात किती होत आहे बघू. चला सुरुवात. 7:30 वाजलेत. तर अंधारने आता दिवा लावलाय. घेऊन आलाय मस्तपैकी. तर आपण आपला अभ्यास निपटवूया. तर ह्याला लाज वाटते की नाही ते बघा. हे बघा. काल जो कॉर्नेटो आणलेला पप्पानी माझ्यासाठी हा बघा. हा हादरतोय आता. त्याला बोललो आज जेवल्यानंतर मी खाणार आहे. आता मी बरा झालोय थोडा. तर तो हादरतोय मस्त. आजच्या दिवसाचा टार्गेट संपवू. 3 सम आपण पिसमेल डिस्ट्रीब्युशन केले FH. तर आता आपण जरा वेळात वर जाऊया टेरेसवर. तर आता मी आहे लिफ्टमध्ये. तर आपण डायरेक्ट जाऊया टेरेसवर. मला वरचा व्ह्यू दाखवतो नाईटवाला. तर आता आपण उभे आहोत टेरेसवर. इथून तुम्हाला काही मला नाही वाटत दिसेल. बट हा वाला पूर्ण वाशीचा तो ब्रिज आहे मोठावाला सर्वात. झूम करताना दिसत असेल तुम्हाला. त्यासोबत तिकडे पूर्ण वाशी साईड
आणि या साईडला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आपला, आणि बाकीचं हे जंगल तर दिसणार नाही तुम्हाला. तर आता आपण गार्डनच्या साईडला जाऊया. काळोखात एवढं फारसं काय दिसत नसेल म्हणून मी फ्लॅशलाईट लावली आहे. तर आता तुम्हाला गार्डनचा व्ह्यू दाखवतो. त्या साईडला गार्डनची आज वाटतं लाईट लावली नाही, बट तरी थोडे थोडे लाईटिंग्स आहेत. तर आज पाऊस नसल्यामुळे एवढं काही नाही आहे, वाटत नाही सरकणं वगैरे काहीच नाही आहे. तर बघा गार्डनचा व्ह्यू. तर गार्डनची साईड बघू शकता. आज एवढी लाईटिंग नाही लावली आहे त्यासोबत. आणि हा आमचा मिनी टोकियो पूर्ण बिल्डिंग्सनी भरलेला आमचे टॉवर्स. कुठलाही बाहेरचा देश नाही आहे, हे आहे विक्रोळी. टेरेसवर तर आपण गेलेलो, बट एवढं फारसं दिसलं नाही, जास्तच काळोख असल्यामुळे. बट तरी मी झूम वगैरे करून प्रयत्न केला तुम्हाला दाखवायचा. तर आता आपण डायरेक्ट जाऊयात तिसऱ्या माळ्यावर जाऊ, 3rd फ्लोअरवरून, आणि बघू आजोबा आले असतील तर जेवून घेऊ. तर पप्पा आणि गंधार आत्ताच जस्ट आले घरी. तर गंधारला पप्पा घेऊन गेलेल्या क्लासमध्ये ॲडमिशनसाठी. वया आणल्यात 11वीच्या सगळ्या, जे आपण देखील अभ्यास केला असेल. तर त्यांनी कॉमर्स घेतलंय, SP घेतलंय, त्यांनी मॅथ्स ड्रॉप केलाय, त्यासोबत लँग्वेज मराठी घेतली आहे. तर तो तिथे बसलाय, काम करतोय. तर जरा वेळात त्याला जरा विचारूया कुठला क्लास वगैरे घेतला. तर गंधार इकडे बसलाय. कुठल्या क्लासला घेतलं रे ॲडमिशन? जुवाटकरला घेतलंय, आमच्या जवळच आहे घरापासून. तर क्लास कधीपासून आहे? उद्यापासून क्लास चालू होणार आहे. तर चांगली गोष्ट आहे, घरात टाइमपास करण्यापेक्षा गपचूप क्लासला तरी जाईल. कंटाळा बघा त्याला. तर आजोबा देखील आलेत. तर आता आपण लगेच जेवून घेऊया. डाळ भात सोबत आपण पहिले पापड तळून घेऊया. मला कॉम्बिनेशन तरी होईल, जरा खावंसं वाटेल डाळ भात आणि पापड. तर जेवण वाढून घेतलंय. बटाट्याची भाजी आहे पिवळी, आपली फेवरेट डाळ आहे, आणि पापड आहे. तर चला जेवून घेऊया. अभ्यास फुल जोरात आहे. आजच क्लासमध्ये ॲडमिशन केलंय. कवर वगैरे टाकायला सुरुवात झाली आहे. तर आता ते कवर तुम्ही टेक्नॉलॉजीनुसार बघू शकता. आधी स्टेपल वगैरे मारायचे होते, तर आता एकदम रेडीमेड येतात. तर सगळं सोपं झालंय. हे बघा, पप्पा इथे घालतोय, गंधार वया बघतोय. त्यासोबत उद्यापासून त्याचा क्लास आहे. मस्तपैकी पोटभर जेवून आता हा झोपायचा टाइम आहे. 11:30 वाजले. तर उद्या लवकर उठून कॉलेजला देखील जायचं आहे. आणि इफ गर्दी नसेल तर उद्या आपण कन्सिलचं काम करूया. खूप दिवस ते रखडत आहे. त्यासोबत उद्यापासून गंधारचा क्लास देखील आहे, 7:30 वाजता तो जाईल. त्यांनी माझाच क्लास लावला, जिथे मी 11वी-12वी केली, तोच क्लास त्यांनी जॉईन केलाय. तर असेच कंटेंट, नवनवीन ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का ब्लॉग आणि ना तर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 40वा. आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं. अजून 60 दिवस आपल्याकडे आहेत. तर आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.